मोनिका तिच्या क्लासमध्ये बसून अगदी आतुरतेने तिच्या क्लास टीचरची वाट बघत होती, कारण आज तिच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. थोड्या वेळाने क्लास टीचर क्लासमध्ये आली. मोनिकाची उत्सुकता वाढत होती, कारण क्लासमध्ये काही मुलांचे चेहरे उतरले होते. पण मोनिकाच्या चेहऱ्यावर मात्र आत्मविश्वासाची चमक दिसत होती. क्लास टीचरने मोनिकाचे अभिनंदन केले आणि तिला म्हणाली, "तू क्लासमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहेस. वेल डन." मोनिकाचा चेहरा गर्वाने भरला आणि तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. मोनिका 10वीमध्ये शिकत होती. तिचे आईवडील गरीब होते, पण असे असूनही ते तिला सुरुवातीपासूनच चांगल्या शाळेमध्ये शिकवत होते, कारण ती चांगले शिक्षण घेऊन एखादं चांगलं आयुष्य घालवू शकेल. मोनिका पण खूप मन लावून अभ्यास करत होती. कुठलीही शिकवणी न लावता ती खूप हुशार होती. त्यामुळे ती प्रत्येक वेळी क्लासमध्ये पहिल्या क्रमांकावर येत होती. इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की ती अभ्यास फक्त चांगले मार्क्स मिळवण्यासाठी करत नव्हती, कारण ती पुस्तकात असलेल्या पाठांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होती. पुस्तकात असलेला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन मनापासून अभ्यास करत होती. त्यामुळे परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिला माहीत होते. अशातच तिचा नंबर येणे स्वाभाविक आहे. मित्रांनो, असे खूप पालक आहेत जे आपल्या मुलांना चांगले मार्क्स आणण्यासाठी बोलत असतात, पण मुलांच्या डोक्यात ही गोष्ट घालायला पाहिजे की अभ्यास हा फक्त मार्क्स मिळवण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी करायचा असतो. आणि मुलं जर व्यवस्थित शिकली तर मग नंबर तर आपोआपच येईल. अशा प्रकारे मुलांवर मार्क्सचा दबाव पण राहणार नाही आणि मुलं चांगली शिकून एक चांगला माणूस बनू शकतात. मोनिका पण अशा प्रकारची मुलगी होती. आज ती खूप खुश होती. ती शाळेतून घरी आली तर घरात कोणीच नव्हते. मोनिकाने घर झाडून घेतले, भाजी कापून ठेवली, कणिक मळून ठेवली आणि मग सगळं झाल्यावर अभ्यास करायला बसली. थोड्या वेळाने तिची आई सरस्वती कामावरून घरी परत आली. मोनिकाची आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करत होती आणि मोनिकाचे वडील अनिल भाजी मंडईत भाजी विकण्याचे काम करत होते. एका खोलीचं घर होतं त्यांचं, ते पण मातीचं, आणि मधोमध एक भिंत उभी केली होती. एका बाजूला स्वयंपाकघर होते, त्यात तिचे आईवडील झोपत होते आणि दुसऱ्या बाजूला मोनिकाची दुनिया होती, जिथे ती तिच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी अभ्यास करत होती. ती तिथेच झोपत होती. तिचे आईवडील पूर्ण प्रयत्न करत होते की त्यांच्यामुळे तिच्या अभ्यासात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये. सरस्वतीने घरी येऊन बघितलं तर घर एकदम साफसफाई केलेलं होतं आणि जेवणाची तयारी पण केलेली होती. तिला मोनिकावर खूप प्रेम आले. ती प्रेमाने तिला म्हणाली, "अगं बाळा, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे." मोनिका आईच्या गळ्यात हात घालून लटकत म्हणाली, "आई, अभ्यास तर मी करतच आहे, पण मला तुझी मदत करायला देखील आवडतं. आणि हो आई, मला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे." मोनिकाची आई हसत म्हणाली, "हो बाळा, बोल की." मोनिका आईला म्हणाली, "आई, मी लहान मुलांच्या शिकवणी घेऊ का? मी पवार काकांच्या घरी जाऊन आले. त्यांना विचारलं आहे. त्यांच्या इथे शिकवणीसाठी जागा पण आहे आणि त्यांच्या घराजवळची 4-5 मुले तिथे यायला तयार आहेत. पवार काकांची 2 मुले पकडून 6 मुले मिळाली आहेत." सरस्वती म्हणाली, "पण अगं बाळा, तुला शिकवणी घ्यायची काय गरज आहे?" मोनिका म्हणाली, "अगं आई, दुसरं काही नाही तर 4 पैसे हातात येतील आणि माझं मन पण लागेल." सरस्वती म्हणाली, "ठीक आहे, तुझ्या वडिलांना येऊ दे, मग मी त्यांना विचारून सांगते." रात्री जेवण झाल्यावर सरस्वती तिच्या नवऱ्याला अनिलला म्हणाली, "अहो, ऐकताय का? मोनिका काय म्हणत आहे ते, की लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ का?" हे ऐकून अनिलने नकार दिला आणि म्हणाला, "तिला सांग की तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. पैसे कमवायला आम्ही आहोत. आपण दोघे आपल्या मुलीच्या भविष्यासाठी एवढे मेहनत करत आहोत. तिला सांग तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे." मोनिका विनंती करत म्हणाली, "बाबा, हे फक्त पैसे कमवायला नाही, तर मी त्यांना शिकवले तर मला माझ्या अभ्यासात देखील मदत होईल. मला पण मुलांना शिकवताना खूप काही शिकायला मिळेल." आपल्या मुलीच्या या बोलण्यावर विचार करत अनिल म्हणाला, "ठीक आहे, तू शिकवणी घे, पण घरच्या आर्थिक परिस्थितीची तू काळजी करू नकोस. त्यासाठी मी खंबीर आहे. मी सगळं बघून घेईल." मोनिका हसत वडिलांच्या गळ्यात पडली. त्यानंतर मोनिकाने शिकवणी घ्यायला सुरुवात केली
आणि पैसे साठवायला सुरुवात केली. आता ती तिचे लहान सहान खर्च स्वतः भागवायला लागली. एक दिवस सरस्वतीला खूप ताप आला, त्यामुळे ती 3 दिवस कामावर जाऊ शकली नाही. मोनिकाने तिच्या साठवलेल्या पैशातून आईचा दवाखाना केला. अनिलच्या कामावर पण त्याचा परिणाम झाला, कारण बायको आजारी असल्यामुळे त्याला घरी लवकर यावे लागत होते. मोनिकाला तिच्या आईवडिलांची परिस्थिती बघून तिचे मन भरून येत होते. तिच्या आईवडिलांच्या जीवनात किती संघर्ष होता. सरस्वती कामावर जात नव्हती, त्यामुळे 4थ्या दिवशी तिची घरमालकीण तिच्या घरी आली आणि मोनिकावर तिची नजर पडताच ती सरस्वतीला म्हणाली, जर तुला कामावर यायला जमणार नसेल तर तू तुझ्या मुलीला कामावर पाठव. सरस्वती एकदम ऐकून सुन्न झाली आणि मालकिणीला म्हणाली, नाही मालकीणबाई, मोनिका हे काम नाही करू शकत. मालकीण टोमणा मारत म्हणाली, अगं मग काय घरकाम करणाऱ्याची पोरगी काय ऑफिसमध्ये काम करायला जाणार आहे का? हे ऐकून सरस्वतीला तिच्या मालकिणीचा खूप राग आला, पण ती काही बोलू शकली नाही. मालकीण धमकी देऊन निघून गेली की मी तुझा पगार कापून घेईन आणि जर तू कामावर लवकर आली नाहीस तर तुला कामावरून काढून टाकीन. मोनिकाला तिच्या आईचे झालेला अपमान बघून खूप वाईट वाटलं. तिने तेव्हाच ठरवलं की शिकून मोठ्या पगाराची नोकरी करेन आणि तिच्या आईवडिलांना चांगला मानसन्मान मिळवून देईल. एक दिवस मोनिका आनंदात उड्या मारत घरी आली आणि आतुरतेने आईवडिलांची वाट बघत होती. रात्री खूप उशिरा तिचे आईवडील घरी आले. मग पटकन तिने तिच्या आईवडिलांना सोबत उभे केले आणि दोघांच्या पाया पडत म्हणाली, आई बाबा, मला स्कॉलरशिप मिळाली आहे. आता तुम्हाला माझ्या अभ्यासाची आणि पैशाची चिंता करण्याची काही गरज नाही. सरस्वती आणि अनिल हे ऐकून खूप खुश झाले. मोनिका हळू आवाजात म्हणाली, मला तुम्हाला एक गोष्ट खरी सांगायची आहे. आशा आहे की तुम्हाला वाईट नाही वाटणार. अनिल आणि सरस्वती आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. अनिल म्हणाला, बोल की बाळा. मोनिकाने सांगायला सुरुवात केली, एके दिवशी रात्री मी झोपलेली होती. अचानक रात्री मला जाग आली आणि मी बाहेर आले. तेव्हा मी स्वयंपाकघराची लाईट चालू असलेली बघितली. आतून काहीतरी आवाज ऐकू येत होता. मी उत्सुकतेने आत वाकून बघितलं तर मी एकदम आश्चर्यचकित झाले, कारण आत तुम्ही दोघे बसून लिफाफे बनवत होतात. मी रात्रभर झोपलेच नाही. त्या रात्री मला कळाले की तुम्ही दोघे रात्रभर बसून लिफाफे बनवण्याचे काम करता आणि पहाटे 3 वाजता झोपता आणि सकाळी 6 वाजता उठून तुमच्या कामाला सुरुवात करता. तुम्ही माझ्या शिक्षणासाठी एवढे कष्ट करत होता की मला माझीच लाज वाटत होती. मग मी पण एक निर्णय घेतला की मी तुमचा थोडासा भार कमी करेन आणि म्हणून मी शिकवणे घेण्याचा निर्णय घेतला. आता आज मला स्कॉलरशिप मिळाली, त्यामुळे आता तुम्हाला रात्रभर जागून काम करायची गरज नाही. आपल्या मुलीचं एवढं समजूतदारीचं बोलणं ऐकून सरस्वती आणि अनिलचे डोळे भरून आले. आज त्यांच्या मुलीचा त्यांना खूप अभिमान वाटत होता. मित्रांनो, मुले जर समजदार असतील तर ते आईवडिलांच्या कष्टाची चीज करतात. मुलांवर आपण जसे संस्कार करू तसेच ती घडतात आणि ते वागतातही तसेच. त्यामुळे मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार होणे गरजेचं आहे. अगदी सावधगिरी बाळगून आणि शांततेने त्यांच्या मनात संस्काराचे बीज रुजवले पाहिजे, कारण जसे आपण त्यांच्यावर संस्कार करू तसे ते घडत जातात.